शेतकरी बांधवांनो, कापूस पिकाच्या योग्य वाढीसाठी आणि भरघोस उत्पादनासाठी तिसरी फवारणी ही फार महत्त्वाची आहे. ही फवारणी पेरणीनंतर साधारणपणे 65 ते 75 दिवसांच्या दरम्यान म्हणजेच फुलकळी व पहिली बोंडे लागण्याच्या अवस्थेत केली जाते. या टप्प्यावर पिकावर कीटक आणि रोगांचा जास्त प्रादुर्भाव दिसतो. सर्वात पहिले आपण कीटकांबद्दल जाणून घेऊ. थ्रिप्स ही कीड पानांचा रस शोषते. त्यामुळे पानांवर चांदीसारखा थर दिसतो, पाने सुरकुततात आणि पिवळी पडतात. थ्रिप्समुळे पिकाची वाढ खुंटते आणि उत्पादनावर थेट परिणाम होतो. थ्रिप्स नियंत्रणासाठी एम्फ्लिप हे औषध, ज्यामध्ये फिप्रोनिल आणि इमामेक्टिन असते, ते 1 लिटर पाण्यासाठी 2 मिली या प्रमाणात वापरावे. पर्यायी म्हणून वेल्मा हे औषध, ज्यामध्ये फिप्रोनिल आणि इमिडाक्लोप्रिड असते, ते 15 लिटर पाण्यासाठी 10 ग्रॅम या प्रमाणात वापरता येते. पुढे तुडतुडे आणि पांढरी माशी या किडी देखील या काळात मोठ्या प्रमाणावर दिसतात. तुडतुडे पानांवर चिकट रस सोडतात, ज्यामुळे पाने काळवंडतात आणि वाढ खुंटते. पांढरी माशी पानांच्या खालच्या बाजूस राहून रस शोषते, ज्यामुळे पाने पिवळी होतात आणि शेवटी पिकाचे नुकसान होते. या दोन्ही कीटकांच्या नियंत्रणासाठी 525 हे औषध 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारावे. आता रोगांबद्दल बोलूया. या अवस्थेत करपा रोगामुळे पानांवर करडे तपकिरी डाग पडतात, पाने गळतात. लाल्या रोगामुळे पाने लालसर होतात, वाढ खुंटते आणि पानगळ जास्त होते. तर बोंडकुज रोगामुळे बोंडे आतून कुजतात आणि उत्पादन थेट कमी होते. या सर्व बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी हेडविन हे औषध, ज्यामध्ये ॲजॉक्सिस्ट्रोबिन आणि डिफेनोकोनेझोल आहे, ते 15 लिटर पाण्यासाठी 10 मिली या प्रमाणात वापरावे. शेतकरी बांधवांनो, ही सर्व औषधे एकत्र करून कॉम्बिनेशन फवारणी केल्यास थ्रिप्स, तुडतुडे, पांढरी माशी तसेच करपा, लाल्या आणि बोंडकुज या रोगांवर एकाच वेळी नियंत्रण मिळते. त्यामुळे पानं तजेलदार राहतात, फुलकळी आणि बोंडांची वाढ योग्य होते आणि अंतिम उत्पादनात भरघोस वाढ होते. फवारणी करताना काही गोष्टींची काळजी घ्या. पंपातील पाणी नेहमी स्वच्छ असावे. औषध पानावर जास्त काळ टिकण्यासाठी स्टिकिंग एजंट 1 ते 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात मिसळावे. फवारणी नेहमी सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 4 नंतर करावी. फवारणीनंतर किमान 5 ते 6 तास पाऊस नसावा याची खात्री करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कीटकनाशकांची फेरपाट करा. एकाच ग्रुपचे औषध सतत वापरू नका. योग्य वेळी केलेली तिसरी फवारणी ही कापूस पिकाला कीटक आणि रोगापासून संपूर्ण संरक्षण देते. त्यामुळे उत्पादनात वाढ होते, दर्जेदार बोंडे मिळतात आणि शेवटी शेतकऱ्याला जास्त